फॅक्टर्स कशाला म्हणायचं? फॅक्टर्स हे जे नवीन चॅप्टर आहे, फॅक्टर्स, मल्टिपल्स अँड इट्स ऑपरेशन्स. आता फॅक्टर कशाला म्हणायचं ऐका. फॅक्टर हा एक इंटेजर असतो. इंटेजर म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबर. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर कोणते असतात? 2, 4, 6, -2, -4, 6, 0 हे इंटेजर्स आहेत. दॅट डिवाइड अनदर नंबर एक्झॅक्टली, लिव्हिंग नो रिमाइंडर. ऐका, मी सांगितल्यावर समजेल सगळ्यांना. मी घेतला येथे 12 घेतला. या 12 ला अशा नंबरने डिवाइड करायचं. आता 12 ला मी डिवाइड करणार 3 ने. 3 ने 12 ला डिवाइड केलं. 12 ला 3 ने डिवाइड केलं. क्वोशंट आन्सर मिळालंय आपल्याला 4. 3 4 जार 12. याचे रिमाइंडर आले 0. रिमाइंडर किती मिळाले बघा बरं. रिमाइंडर 0 मिळाले. ऐकायचं, 2-3 वेळा मी सांगतो, लक्ष द्या. हा 12 इज अ नंबर. 12 हा नंबर आहे. याला अशा नंबरने डिवाइड केलं आपण, आन्सर मिळालं 4 आणि रिमाइंडर मिळाले 0. याचा अर्थ 3 हा 12 चा फॅक्टर आहे. 12 चा फॅक्टर कोण मिळाला माहितीये? 3. त्याला दुसरा एक शब्द आहे डिव्हिजर. या फॅक्टरला, या 3 ला डिव्हिजर पण म्हणतात आणि मराठीत म्हणतात विभाजक. अजून एक बघा. आता मी घेतला येथे 12. मी याला 4 ने डिवाइड करेल. 4 ने डिवाइड केल्यावर 12 हा नंबर आहे. या 12 या नंबरला मी डिवाइड केलं 4 ने. 4 ने डिवाइड केल्यावर आन्सर मिळालं 3. 4 3 जार 12. रिमाइंडर मिळाले आपल्याला 0. ज्यावेळी एखाद्या नंबरने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतात, या 12 चा फॅक्टर आहे 4. 12 चा फॅक्टर आहे 4 आणि 3. अजून 12 चा फॅक्टर कोण होतोय चेक करा. 12 ला कोणकोणत्या नंबरने परफेक्ट डिवाइड होतंय, रिमेनिंग 0 उरतात. 12 ला 1, 2, 3, 4, 6, 12 हे जे नंबर दिसताय ना आपल्याला, हे 12 या नंबरचे फॅक्टर्स आहेत. या सगळ्या नंबरने जर 12 ला डिवाइड केलं तर रिमेनिंग 0 येतात. अन्विश कुरेशी, समजलं? आता मी 1 मिनिट थांबा, मला सांगायचं समजलं का? तर आता कोणत्याही नंबरला 1 ने डिवाइड होतंय ऑलवेज. 8 चा फॅक्टर आहे 1. बघा, या 1 ने 8 ला डिवाइड केल्यावर रिमेनिंग 0 उरतात. देयर विल बी रिमाइंडर 0. 8 नंतर 2. 2 ने बघा 8 चे फॅक्टर्स आपण शोधतोय. अजून 8 ला कोणत्या नंबरने पूर्ण भाग जातो? 4 आणि 8. बघा, कोणत्याही नंबरचा फॅक्टर 1 आणि इटसेल्फ कॉमन असतात. 1 अँड इटसेल्फ कॉमन असतात आणि बाकीचे आहेत 2 अँड 4. बघा, याला म्हणतात फॅक्टर. 1 2 4 8. 1 2 4 8 या 4 नंबर्सने 8 ला कम्प्लिटली डिवाइड होतंय आणि रिमाइंडर उरतात 0. बघा, 8 ला 8 ने डिवाइड करूया. 8 1 जार 8. रिमेनिंग मिळाले 0. याला म्हणायचं 24 हा नंबर मी घेतलाय.
24 या नंबरचा स्मॉलेस्ट फॅक्टर आहे 1. त्याला डिव्हिजर्स पण म्हणतात, मराठीमध्ये त्याला अवयव आणि विभाजक म्हणतात. ओके, 24 चा स्मॉलेस्ट फॅक्टर आहे 1 आणि ग्रेटेस्ट फॅक्टर आहे 24. आणि कोणताही नंबर असेल त्याचे फॅक्टर 1 आणि इटसेल्फ, काही नंबर असेल त्याचा फॅक्टर 1 आणि इटसेल्फ असतात. बाकी सगळे मध्ये आपल्याला ते ऍज पर सिच्युएशन येतात. आता 24 चे फॅक्टर बघा, 1 2 3. आता तुम्ही म्हणाल हे शोधलं कसं? 2 ने 24 ला डिवाइड होत आहे. तुम्ही डिसाइड कसं केलं? लास्टला जर 4 आहे तर 2 ने डिवाइड होत आहे. 2 आणि 4 ची ऍडिशन 6. 3 ने डिवाइड होत आहे, 4 ने डिवाइड होतं, 6 ने डिवाइड होत आहे, 8 ने डिवाइड होईल आणि 12 ने. हे आले मुलांनो 24 चे फॅक्टर्स. आता फॅक्टर्स आणि डिव्हिजर्स कन्सेप्ट क्लिअर झाला का? मला चॅटबॉक्स मध्ये सांगायचं. डिव्हिजरला फॅक्टर म्हणतात, डिव्हिजरला फॅक्टर म्हणतात. आता बघा एक नंबर घेतो मी 15. 15 ला मी 5 ने डिवाइड करतोय. हा जो 5 आहे ना याला डिव्हिजर आणि फॅक्टर म्हणतात. 5 ला 15 ला डिव्हिडेंड म्हणतात, डिव्हिडेंड विभाज्य. आलेल्या आन्सरला कोशंट आणि बाकी जो असतो तो रिमाइंडर. ते सांगेल मी अगोदर. हे बघा, आता मला सांगा 15 चा फॅक्टर आपल्याला शोधायचा. सगळ्यांनी ऐका, समजून घ्या. 15 चा फॅक्टर 15 पेक्षा ग्रेटर असेल का? तुम्ही येस किंवा नो तुम्ही मनातल्या मनात सांगायचंय. 15 चा फॅक्टर 15 पेक्षा मोठा असेल का? नो. 15 चा फॅक्टर तुम्ही बघितलंय 16 आहे, 20 आहे, 17 आहे? नाही. 15 चा फॅक्टर 15 आणि त्याच्यापेक्षा छोटा असणार. 15 चा स्मॉलेस्ट फॅक्टर 1 असतोय. स्मॉलेस्ट फॅक्टर सगळे जे नंबर आहे युनिव्हर्स मध्ये, नंबर सिस्टीम मध्ये जेवढे काही नंबर आहे त्या सगळ्यांचा फॅक्टर कोण असतो? 1 अँड इटसेल्फ. फॅक्टर म्हणतोय. आता मी एक एक्झाम्पल देतो, एक खूप मोठा नंबर देतो, 4 8 7 9 2 1 3 4 7 8 2. एवढा मोठा नंबर आहे, याचा मी 2 फॅक्टर लगेच सांगू शकतो, याचे 2. बाकीचे आहेत पण कॉमन फॅक्टर, सगळ्या नंबरचे कॉमन फॅक्टर असतात 1 आणि तो स्वतः इटसेल्फ. एक कन्सेप्ट आहे बघा, सगळ्या नंबरचा फॅक्टर 1 आहे. ओके, 1 is the smallest factor and given number is the largest factor. ऐका उदाहरण देतो. 12. 12 चा लार्जेस्ट फॅक्टर आहे 1. सॉरी, 12 चा स्मॉलेस्ट फॅक्टर आहे 1 आणि ग्रेटेस्ट फॅक्टर आहे 12. हा कॉमन कन्सेप्ट आहे यामधला. आता प्राईम नंबर आहे, इथे ओरिजिनल जो शब्द दिसतो याच्या जागेवर घ्यायचं प्राईम. प्राईम नंबरला फॅक्टर असतात ओनली 2. मी सगळं विचारणार आहे, आता फक्त ऐकून समजून घ्यायचं. प्राईम नंबर आहे 2. या 2 चे फॅक्टर आहे 1 अँड इटसेल्फ 2. प्राईम नंबरचे फॅक्टर्स असतात ओनली 2. 3 प्राईम फॅक्टर आहे, त्याचे फॅक्टर आहे 1 अँड 3. 3 प्राईम नंबर आहे. 3 is a prime number, their factor is 1 and itself. 5 is a prime number, factor is a 1 and 5. 4 प्राईम नंबर आहे का? नाही. 1 2 4 याचे फॅक्टर्स आहे मोर दॅन 2. 3 फॅक्टर असेल तर तो असतो कंपोजिट नंबर.
संयुक्त संख्या. हा किती आहे? 9. या 9 ला डिवाइड करायचं 3 ने. या 3 ने जर आपण 9 ला डिवाइड केलं, 3 3 जार 9, रिमेनिंग किती राहिले? 0. जो 9 आहे ना मुलांनो, याला मल्टिपल म्हणतात. 9 ला मल्टिपल म्हणतात. 9 कोणाचा मल्टिपल आहे? मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल. 9 मल्टिपल आहे 3 चा. 3 चा थर्ड मल्टिपल बघा, 3 6 9. या 3 चा फर्स्ट, सेकंड, थर्ड मल्टिपल आहे 9. तुम्हाला जर विचारलं, बघा याला याला म्हणतात बाळांनो डिव्हिडेंड. हा 9 डिव्हिडेंड आहे, 3 डिव्हिजर आहे. डिव्हिजर हा जो डिव्हिडेंड आहे ना, डिव्हिडेंडला मल्टिपल म्हणतात. पण कधी तो कोणाच्या तरी टेबल मध्ये असला पाहिजे. परत एकदा बघा आता, 27 याला मी 9 ने डिवाइड करतोय. 9चा 9 3 जार 27. हा 27 जो दिसतोय ना, 9चा 9 थर्ड मल्टिपल 9च्या 3 पट 27. 9च्या 3 टाइम्स कोण आहे? 27. याला म्हणायचं मल्टिपल. अजून एक्झाम्पल, 5चा 5 सेवन्थ मल्टिपल कोणता आहे? 5चा 7th मल्टिपल 5च्या 7 पट. 5 7th मल्टिपल इज 35. हा जो 35 ना, याला म्हणायचं मल्टिपल. मल्टिप्लिकेशन टेबल माहित असेल सगळ्यांना, पाढे. पाड्यामध्ये आपण 5 7 जार 35 म्हणतो. 5चा 7th मल्टिपल आहे 35. या 35 ला म्हणतात मल्टिपल. मल्टिपल इज अ नंबर इन मल्टिपल्स. पटीतील संख्या, गुणिते. मल्टिपल म्हणजे टाइम्स. 4चा 4 टाइम किती आहे? 4चा 4 टाइम्स 16. हा 16 याला मल्टिपल म्हणतोय आपण. पट, 4च्या 10 पट 40. 4चा 10 टाइम 40. याला 40 ला मल्टिपल म्हणतो. हा 4 ला नाही. 4 ला मल्टिपल म्हणत नाही. 4च्या टेबलमध्ये 40 आहे आणि रिमाइंडर 0 येतात, त्याला मल्टिपल म्हणायचं. बघा 5चा 5th मल्टिपल. 5th मल्टिपल ऑफ 5. तुम्ही मला उत्तर जरी नाही देता आलं तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये, मी सध्या त्याला नो 1 केलेलं आहे, पण तुम्ही मनातल्या मनात सांगायचंय, बोलायचं, मनातल्या मनात बोलायचं स्वतः बरोबर. 5th मल्टिपल ऑफ 5 25. 80 जो दिसतोय, 16th मल्टिपल ऑफ 5. 5 ची 16 पाठ असलेली संख्या 80. 16th मल्टिपल ऑफ 5 याला म्हणायचं मल्टिपल. पुढे बघा, टेबलच असतो, त्याला गुणिते, मराठीत गुणिते म्हणतात. मल्टिपल 4 8 12 16 20 24. टेबल म्हणत गेलोय बघा. 4च्या 1 टाइम 4, 4च्या 2 टाइम 8, 4चे 3 टाइम्स 12, 4चा 4 टाइम 16,
4चा 5 टाइम 20, असा कोणताही नंबर घ्या, तो त्याच्या टेबलमध्ये असतो, त्याला मल्टिपल म्हणतात. आता 30चा बघू. 31 टाइम 30, 32 टाइम 60, 33 टाइम 90, 34 टाइम 120, 35 टाइम 150. त्याही नंबरचा मल्टिपल. आता 4चा मल्टिपल घेऊ आपण. 4चा स्मॉलेस्ट मल्टिपल कोणता आहे? 4च आहे. 4चा स्मॉलेस्ट मल्टिपल 4 आणि ग्रेटेस्ट मल्टिपल आपल्याला सांगता येत नाही. कोणत्याही नंबरचा ग्रेटेस्ट मल्टिपल आपल्याला जर विचारलं, माहित नाही. ग्रेटेस्ट माहित नसतो. असतो माहितीये, इन्फिनिटी आहे तो, इन्फिनिटी. ओके, आता मी सांगितलं ते मला नाही. चला, या प्रश्नाचं उत्तर मी देतोय, लक्ष द्या. व्हॉट इज दिस सम? सम म्हणजे ऍडिशन. ऍडिशन म्हणजे बेरीज. व्हॉट इज दिस सम? स्मॉलेस्ट प्राईम नंबर 12th मल्टिपल. मी येथे लिहितो समजायसाठी. स्मॉलेस्ट प्राईम नंबर 12th मल्टिपल. स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे बाळांनो? 2. सर्वात छोटी मूळ संख्या 2. सर्वात स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2. स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2. त्याचा 12th मल्टिपल म्हणजे त्याला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं. हे आले 24. पुढे काय विचारलं बघा. अँड स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर 3rd मल्टिपल. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर 3rd मल्टिपल. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर 3rd मल्टिपल. आता स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर आहे 4 आणि त्याचा 3rd मल्टिपल आहे इंटू 3, 12. दोघांची सम करा. 24 प्लस 12 दॅट इज 36.